आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या मिरजमधील 7 नंबर शाळेमधील पोषण आहार बंद केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विधान परिषदेच्या आमदाराच्या दबावाखाली अधिकाऱ्यांनी पोषण आहार बंद करून येथील विद्यार्थ्यांची उपासमार सुरू केली आहे, असा आरोप माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केला आहे. संतप्त माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी मिरजेतील तांदूळ मार्केट या परिसरामध्ये भीक मागो आंदोलन करत तांदूळ आणि तेल व्यापाऱ्यांकडून घेतले. सदर तांदूळ हे अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या वेळी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे सांगली जिल्हा अध्यक्ष नितेश कांबळे आणि पालक गौतम कांबळे यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. सोम्या गोम्याच्या आरोपाला उत्तर देत नाही असे म्हणणाऱ्या विधान परिषद आमदार यांचीच पातळी नाही. आम्ही शाळा विकसित केल्या, मात्र हे आमदार शाळा बंद पाडण्याचा उद्योग करत आहेत, असा आरोप माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केला आहे. आधीच्या काळात जसं रायगडाला तटबंदी केली जायची आणि त्यांची रसद बंद केली जायची, जेव्हा बाहेरून एखादं आक्रमण व्हायचं, त्या प्रकारचाच प्रकार थोडा मिरजमध्ये शाळा नंबर 7मध्ये चालू आहे. काही करूनही शाळा बंद पडेना. काही मागच्या दारानं आलेले आमदार सगळं डोकं आपटून बघायला लागलेत. शिक्षकांना धमक्या द्यायला लागलेत, पालकांना फोन करायला लागलेत, आयुक्ताकडे जाऊन मिटिंग घ्यायला लागलेत, सगळं करायला लागलेत, पण शाळा काय बंद पडेना. उलट या महापालिका क्षेत्रात 52 शाळा आहेत. 51 शाळात मिळून कुठे तर 40-50 मुलं फक्त आलेली आहेत आणि या एका शाळेत 171 मुलं आलेली आहेत. शाळा काय बंद पडेना. काय करायचं? थोरात बी ऐकना, शिक्षक बी ऐकना. मग आता प्रशासन अधिकाऱ्यांवर प्रेशर आणायचं. प्रशासन अधिकाऱ्यांनी अचानक 4 जुलैला आदेश काढले की या शाळेचा पोषण आहार बंद करा. म्हणजे जे गोरगरिबाची सर्व जाती धर्माची मुलं आहेत, मुस्लिम आहेत, मागासवर्गीय आहेत, ओपन आहेत, धनगर समाजाची आहेत, त्या विस्तारित भागातली 450 मुलं शिकत आहेत तिथं. अचानक यांचा निरोप आला प्रशासन अधिकाऱ्यांना आणि यांनी मुलांचं जेवणच बंद केलं. मला काल हे कळाले पालकांकडनं. आमचे जागरूक पालक गौतम कांबळे साहेब आहेत, त्यांनी मला सांगितलं मुलांचं जेवण झालंय दादा बंद. मग मी तर शिक्षक बोलायला तयार नाहीत घाबरून. आम्ही तुम्हाला सांगितलं तर आम्हाला प्रशासन अधिकारी आणि तिकडं त्या कुठल्या तर तहखान्यात बोलवतात आणि चांगलंच झापतात. मग माहिती घेत बघितलं तर 4 जुलैपासनं ते सगळं बंद आहे. पूर्ण महाराष्ट्रात महानगरपालिकेची एकमेव शाळा आहे त्याचं जेवण बंद करण्यात आलं. कारण सांगितलं जातं आहे विना अनुदानित आहे. शाळा 2012 साली या महाभागाने बंद पाडली. 2021ला आपण जिवंत केली, प्रशासकीय मान्यता आली, UDIS आलं, सगळं आलं आणि त्या शासनाच्या JR पण आहे की हा खर्च सगळा महापालिकेनं करायचा आहे. कारण 2012 नंतर सगळ्या शाळा विना अनुदानित असतात आणि त्याच्यात तो पण JR आहे. मात्र त्यातलं एकच कलम घेतलं विना अनुदानित. विना अनुदानित आत्ता आहे का हो? शाळा 4 वर्ष झालं चालते आणि त्याच्यात दुसरी प्रोविजन आहे महापालिकेनं खर्च करायचा आहे. मग महापालिकेला एवढं भीक लागले का? आमचे नेते खाडे साहेबांनी आयुक्त मॅडमना फोन केला तर ते म्हणले ती शाळा खाजगी आहे. म्हणजे हसू का रडावं माणसं इकडं नाही की हे प्रशासन अधिकारी इतकं चुकीचं ब्रीफिंग करायला लागलेत की महापालिकेची शाळा खाजगी आहे म्हणाले. त्या शाळेत 400 मुलं आहेत साहेब, 3 शिक्षक आहेत फक्त. चला तरी चालते, दोन्ही टाईमला शिक्षक शिकवतात, खूप मेहनती आहेत शिक्षक आमचे. आता जेवण पण करायचं लेकरांचं. कोण शिकतंय तिथं? तुमच्यासारख्या मोठ्यांची शिकतात का? आणि कुणाच्या सांगण्यावर नव्हते 10वी नापास मागच्या दारानं आलेल्या एका आमदाराच्या आणि त्याच्या पोराच्या. नगरसेवक बदललं का एवढं बदल होतो का हो? दुसऱ्या वार्डात पण नगरसेवक बदललेतच की. म्हणून मी लोकांना सांगत होतो मोठी मुलं लहान मुलांचं भविष्य संपवतील, मतदान करताना व्यवस्थित करा. ती वेळ गेली आता, पण एवढे बदल होतात का? बऱ्याच वार्डात जुने नगरसेवक गेले, नवीन आले, तिथल्या शाळा बंद पडायच्या, बौद्ध विहार बंद पडायची, हॉस्पिटलमधल्या धमक्या द्यायच्या. कुठल्या पातळीवर चाललाय? आणि तुम्ही काय म्हणताय मी सोम्याला उत्तर देत नाही. अहो तुमची लेवल पण नाही. आम्ही नगरपालिकेच्या शाळा वाचवणारे आहे आणि तुम्ही ते बंद पाडणारे. काय का असं ना, आमच्या दिवंगत नेत्यांच्या विरोधात आम्ही इलेक्शन लढलं आणि तुम्ही एका लहान मुलाकडनं पडला. ते विषय आम्ही इथं घेत नाही. लहान मुलगा आता मोठा झाला आणि तुमच्या 7 पिढीला हरवलतो. त्यामुळे हे गोरगरिबांचं अन्न बंद करून काय मिळणार आहे तुम्हाला? तुम्हाला काय पाप पुण्य याचं काही पडलेलंच नाही का? तेव्हा आज आम्ही प्रशासन अधिकाऱ्यांना भेटलो, खाडे साहेबांना भेटलो. तुम्ही
आमचे महापौर साहेब आहेत, महापालिकेच्या शाळा चांगल्या व्हाव्या म्हणून सतत धडपडत आहेत. त्यांच्यासमोर प्रस्ताव आणा, 2 मिनिटात ते करतायत. आज हे प्रशासन अधिकारी काय करून ऐकत नव्हते, कारण त्यांना वरनं खूप प्रेशर आहे. पोषण आहार, त्यांनी नवीन गाडी पण 4 व्हीलर घेतलेली आज आम्ही बघितली, कुठनं आली आता आम्ही हे सांगत नाही. मात्र आम्हाला या मिरजकरांवर खूप मोठा विश्वास आहे, मोठ्या मनाची लोक आहेत. हे तांदूळ मार्केटला आम्ही फिरलो तर ते म्हणले, दादा कधी पण या शाळेसाठी आम्ही तयार आहे. गोरगरिबांची मुलं जिथं शिकतात त्यांनी आज द्यायला पण चालू केलं तांदूळ. आम्ही त्यांच्या दारात गेलो, म्हणले दारात पण यायची गरज नाही, आम्ही शाळेत पाठवून देऊ. असे हे मिरजकर आहेत. 2 प्रकार आहेत, असे मिरजकर आहेत आणि असे चुकीचे पुढारी आहेत काही. तेव्हा मिरजकरांनीच निर्णय घ्यायचा की भविष्यात कुणाच्या मागं राहायचं. प्रशासन अधिकारी नवीन आलेत आणि ते प्रेशरमध्ये येतात. काय मला ते भेटल्यावर सांगतात अमुक त्या कॉप्ट आमदारांनी मिटिंग घेतली, उद्याच्या उद्या दाखले द्या म्हणले, हे केले. आता हे 4 जुलैपासून बंद केले. तर आम्ही त्या फूडवाल्याला पण विचारलं, ते म्हणले आम्हाला असा फोन आला, आम्ही सांगू शकत नाही. किंवा प्रशासन अधिकारी तर इतके भेलेले आहेत, त्यांना काय भ्यायचं आहे, तुम्ही त्या पदाला न्याय द्या ना. तुम्हाला ते पद शासनानं या संविधानानं का दिलं आहे की तुम्ही गोरगरिबांची मुलं चांगली शिकली पाहिजेत, तिथं चांगली उच्चभ्रू अधिकारी झाली पाहिजेत, होत आहेत. सगळ्यात मोठी शाळेच्या सगळ्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये कोहिनूर हिऱ्यासारखी ती मुकुटात बसल्या आणि ती बंद पाडायचा तुमचा उद्देश. थांबवा जरा. महानगरपालिका क्रमांक 7 शाळेच्या जो आज लज्जास्पद जे कृत्य घडलेलं आहे, गेले 4-5 दिवस झाले ही घटना घडत आहे की लहान लेकरांच्या ताटातला घास पळवण्याचं काम या ठिकाणी आज झालेलं आहे. मी सन्माननीय योगेंद्र दादांचे असं मनापासून असा आभार व्यक्त करीन की त्यांनी ह्या लहान लेकरांसाठी मनापासून त्या भागामध्ये काम केलेलं आहे. तिथं लहान लेकरं, गोरगरिबांची लेकरं ही कायमस्वरूपी अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये शिकत असतात. त्यांच्या ताटातला घास पळवण्याचा हा कोणता प्रकारचा धंदा इथं सुरू झालेला आहे याचा काय ज्ञात नाही आहे. मी सर्व राजकीय पुढाऱ्यांना असं आव्हान करू इच्छितो की शैक्षणिकदृष्ट्या सर्वांचं एकमत असलं पाहिजे. लहान लेकरांच्या भविष्यासाठी सर्व पुढाऱ्यांनी, कोणत्याही पक्षाचे राजकीय नेते असू द्या, त्या सर्वांनी या शैक्षणिक दृष्टीकडे लक्ष घालणं अत्यंत गरजेचं आहे. येणाऱ्या महासभेमध्ये आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीनं हा प्रश्न पटलावर घेऊन याचा योग्य निर्णय करण्याचा आमचा मानस आहे. सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक या प्रश्नाकडे गांभीर्याने विचार करून याचा पूर्णपणे पाठपुरावा करतील. 2021ला ही शाळा चालू झाली. 2021 पासून कालच्या 1 तारखेपर्यंत मुलांना पोषण आहार अगदी व्यवस्थित पुरवठा चालू होता. त्याचं वैयक्तिक लक्ष त्या वार्डाचे नगरसेवक माननीय योगेंद्रदादा थोरात हे बघत होते. आता या 1 तारखेपासून ज्या शाळेत, जी महापालिकेची शाळा आहे, शाळा नंबर 7, या शाळेत SC ST OBC आणि ओपन कॅटेगरीतली सगळी मुलं त्या ठिकाणी शिकतात. त्या गोरगरिबाच्या मुलांच्या तोंडातला घास काढून घ्यायचं काम तिथल्या स्थानिक नेत्यांनी असू दे, ते नगरसेवक असतील, आमदार असतील, कोण असतील, त्यांनी काढून घेतलाय. ते का काढून घेतलाय, कोणत्या आधारावर काढून घेतलाय, आणि ते शिक्षण अधिकाऱ्यांना आता आम्ही भेटलो, शिक्षण अधिकारी ते दबावाखाली बोलायला लागलेत. ते साधं नीट बोलायला सुद्धा तयार नाहीत. नवीन गाडी घेऊन फिरतोय शिक्षण अधिकारी, पण मुलांच्या जेवणाची, त्यांच्या आहाराची सुद्धा त्याला चिंता नाही. तो प्रशासनाकडे जाणार आहे, हे करणार आहे, ते करणार, ही उडवाउडवीची उत्तरं. त्याच्यात काय अर्थ आहे? जर गोरगरिबांच्या मुलांना जर तुम्ही तोंडात घास घालत नाही तर तुमचा उपयोग काय आहे? आज त्या शाळेची अवस्था अशी आहे, शिक्षक घाबरू नाहीत, शिक्षकांना दमदाटी, शिक्षकांना वाटेल त्या पद्धतीचं मानहानीचं बोलणं चालू आहे, शिक्षकांना वाटेल त्या पद्धतीनं वागणूक द्यायचं काम चालू आहे. त्याकरता पहिल्यांदा माननीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना माझी नम्र विनंती आहे, या नगरसेवकांना पहिल्यांदा त्या शाळेत येण्यास पूर्ण बंदी करावी. ज्या व्यक्तीने शाळा उभी केली त्या व्यक्तीला तिथं जायला मज्जाव, आणि जे शाळा पाडायची, बंद पाडायची किंवा त्या शाळेचं विस्थापित काहीतरी करून टाकायचं, अशा लोकांना तिथं प्रवेश. ही बाब फार गंभीर आहे आणि याच्या संदर्भात आम्ही सर्व पालक
मी पालक आहे, माझी 4 मुलं तिथं आहेत शाळेत आत्ता. मी पालक या नात्यानं जिल्हाधिकारी असू देत अथवा महापालिका आयुक्तांना सांगतो की आम्ही सर्व पालक मिळून तुमच्या दारात तिथं बसून भीक मागो आंदोलन करीन आम्ही.